न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवली जाते। या मोहिमेअंतर्गत दिनांक 3 एप्रिल रोजी परिवीक्षाधीन भारतीय पोलीस सेना श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या विशेष पथकानं सिन्नर शहरामध्ये तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नाशिक तालुका परिसरामध्ये छापे टाकून महत्त्वपूर्ण कारवाई केली। सिन्नर शहरातील लोंढे गल्ली परिसरामध्ये अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली होती। त्यानुसार पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी सदर ठिकाणी छापा टाकून गांजा आणि भांग पावडर विक्री व सेवन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। या कारवाईमध्ये 9.944 किलो वजनाचा गांजा आणि 22 किलो 700 ग्रॅम वजनाची भांग पावडर असा एकूण 3,26,140 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। यासोबतच रोख 1,97,810 रुपये असा एकूण 5,23,950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू